ब्रह्मपुरीत गोत तस्करी कर्त्यांकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी, गोत तस्करीला आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची मागणी। गेल्या अनेक वर्षापासून अवैध गोत तस्करीचा मोठा प्रश्न ब्रह्मपुरीत गंभीर स्वरूप धारण करत आहे। 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजता ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ नेवजाबाई हित कार्यकारिणी महाविद्यालय गेट समोर जागृत नागरिक व विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त्यांनी अवैध जनावर वाहतुकीचा ट्रक अडवला व तातडीने प्रशासनास माहिती दिली। सदर माहिती मिळताच पत्रकार राहुल श्रीराम भोयर यांनी घटनास्थळी पोहोचून पत्रकारितेच्या कर्तव्यासाठी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केलं। मात्र त्यावेळी नागबीड येथील एका अनोळखी तस्करानं बेकायको वीडियो बना रहा है बंद कर, तुम जैसे पत्रकार बहुत देखे अशा अपमानास्पद अश्लील व धमकीवजा भाषेत बोलत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटला। काही वेळ मोबाईल ताब्यात ठेवत पत्रकाराच्या कामात अडथळा निर्माण केला। हा प्रकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर सरळ हल्ला असून पत्रकार संरक्षण कायदा 2023 आणि भारतीय न्याय संहिते अंतर्गत गंभीर गुन्हा आहे। या घटनेची माहिती घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस ठाणेदारांना देण्यात आली। त्यांनी FIR नोंदवतो असं आश्वासन दिलं, परंतु घटनास्थळीच किंवा लगेच कोणतीही कारवाई केली गेली नाही हे विशेष। एवढंच नव्हे तर आरोपी इसम पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित असताना देखील त्याचं नाव विचारून त्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल केला गेला नाही। सदर घटनेनंतर ब्रह्मपुरीतील पत्रकारांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले व पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली। दुर्दैवाची बाब म्हणजे पत्रकारांनी चर्चा करण्यासाठी पोलीस निरीक्षक यांना बोलवले असता त्यांनी माझी तब्येत बरी नाही असं सांगून चर्चा टाळली। मात्र त्याच वेळी एका राजकीय नेत्यासोबत केबिनमध्ये बंद दाराआड चर्चेत ते स्वस्थ दिसले। हा दुजाभाव आणि पत्रकारांना डावलण्याची वृत्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। शहरातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक यांच्या वर्तनाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान 2 ट्रक पकडण्यात आले असून ट्रकमधील जनावरे गोविंदपूर येथील गोशाळेत सोडण्यात आली आहे। मात्र पोलिसांनी 5 तास विलंब करून कारवाई केल्यानं ट्रकमध्ये गुदमरून जनावरांना काही हानी पोहोचली असती तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। यावरून पोलिसांच्या निष्क्रियतेचा आणि दुर्लक्षाचा प्रकार स्पष्ट दिसून येतो। ब्रह्मपुरीतील पत्रकारांच्या एकतेमुळे हा प्रकार बाहेर आला असून पत्रकारांसोबतच समाजातील जागृत घटकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या गोत तस्करीला थारा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अन्यथा पत्रकार संघटनाच्या वतीने मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। आज राज्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून सुरक्षा अपेक्षित असताना गोत तस्करी करणाऱ्यांना अभय मिळत असेल तर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा अपमान आहे। प्रशासनाने तात्काळ कर्तव्य दक्षता दाखवत अशा तस्करांविरोधात कठोर कारवाई करावी आणि पोलिसांवरील लोकांचा विश्वास पुनर्स्थापित करावा अशी मागणी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि जागृत नागरिकांकडून केली जाते। जनता टाइम, जटा टीव्ही चॅनल, मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी, ब्रह्मपुरी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.